तर मंत्री छगन भुजबळांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी अखेर येवला तालुक्यामधल्या डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये दाखल झालंय। दरसवाडी धरणामधून 87 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 60 तासांमध्ये पूर्ण करत पाणी डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये सध्या पोहोचतंय। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पाण्याचं जलपूजन करण्यात आलं। मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी येवला तालुक्यामध्ये पोहोचल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पाणी आलं तुम्हाला काय वाटतं? पाणी समाधान झालं, दुष्काळात पाणी मिळालं आम्हाला समाधान, आणि भुजबळ साहेबांनी करून ठेवल्यामुळे हे पाणी आलं, नाही तर रस्त्यात नसतंच काय पाणी आलं असतं, पण पाणी आलं त्यांच्या रस्त्यामुळे आलं, त्यांनी करून ठेवलं ते आलं। फक्त समीर बोला, आम्ही हेच सांगतो भुजबळ समीर बोला कामाला 10 दिवस चालू द्या, म्हणजे आमचं धरण भरल, आम्हाला आमचं रोटेशन पिंपळ कुठ्याला एक ट्राय करून द्यायचा त्या छारीचा, एवढं आमची अपेक्षा आहे। एवढं समाधान आहे आणि सगळं शेतकरी समाधानी, कुठंच पाणी नव्हतं। आता फक्त एवढं 10 दिवस पाणी व्यवस्थित चाललं आणि बाकी त्याला सगळ्याला देत चालन 4-4 दिवस, आमचं काय म्हणणं नाही, सगळं आम्हाला द्या, सगळ्या बांधार आहेत सगळ्याला 10-10 दिवस 2 दिवस। पण ते भुजबळ साहेबांना त्यांच्या प्रयत्नातून आज डोंगरगाव धरणामध्ये पाणी पोहोच झालेलं आहे। ते त्यांनी कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे खूप प्रेशरनं पाणी चालू आहे, त्याच्यामुळे 10 दिवस जर आमच्या डोंगरगाव डॅम मध्ये पाणी चाललं तर आमचा बांधारा पिंपळखुट्या आणि बऱ्याचशा एवढ्या गावांचा त्याचा फायदा होईल। भुजबळ साहेबांनी जे आज करून दाखवलं त्याच्यात आम्ही खूप समाधानी आहे। आमच्या जनावरांना पाणी पिण्यासाठी झालं आणि शेतीसाठी उपयोग झाला। मागच्या वर्षी बी सुद्धा पाणी आलं होतं। भुजबळ साहेबांचे मानवावर तेवढेच उपकार फार मोठे। संतोष वाटा येवला नाशिक। येवलेकर वासियांच्या स्वप्नाची ही स्वप्नपूर्ती आहे। त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना जी इथे संधी दिली, काम करण्याची संधी दिली आणि इकडचा पाण्याचा जो प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे आहे साहेब या पूर्ण ताकदीनिशी जे आहे महाराष्ट्रामधली नाही तर अख्ख्या देशामधला हा सर्वात प्रथम असा झालेला हा प्रोजेक्ट आहे, जे मांजरपाड्याच्या इथून वळण बंधारे बांधून नंतर बोगदा काढून त्याच्यातून जे आहे पाणी आणण्याचं काम झालंय।